मित्रांनो नमस्कार. 12 जून 2025 रोजी अहमदाबादजवळ एअर इंडिया फ्लाइट AI-171 दुर्घटनाग्रस्त झालं आणि फार मोठी जीवितहानी झालेली आहे. अलीकडील काळामधील सर्वात मोठा अपघात आहे. त्यासंबंधीची माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचं जे विमान आहे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान, ज्याचा फ्लाईट नंबर होता AI-171, तर ते विमान अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथून त्यांनी उड्डाण केलं आणि जवळच्याच मेघानी परिसर हा दाट लोकवस्तीचा जो प्रदेश होता, तर त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळलं आणि तेथील वेळेस जेवण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या देखील जीविताची हानी झालेली आहे. 242 प्रवाशांसह हे विमान लंडन गॅटविक विमानतळाकडे निघालेलं होतं. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच त्या वैमानिकांनी मेडे कॉल केला, म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत जो सहाय्यासाठी कॉल केला जातो तर तो कॉल केला. या विमानाचं नेतृत्व सुमित सबरवाल हे करत होते. सुमित सबरवाल यांना 8200 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता आणि त्यांचे जे सहकारी होते दुसरे पायलट किंवा वैमानिक किंवा फर्स्ट ऑफिसर, त्यांचं नाव होतं क्लाइव्ह कुंदर. तर त्यांना देखील 1100 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. म्हणजेच हे दोन्हीही पायलट भरपूर अनुभवी होते, तरीही हा अपघात घडून आलेला आहे आणि खूप मोठी जीवितहानी या अपघातामध्ये झाली. 2011 मध्ये प्रथम हे विमान व्यावसायिकरित्या मार्केटमध्ये आलं किंवा त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर हा पहिलाच अपघात आहे या विमानाचा, म्हणजे पहिल्यांदाच क्रॅश झालेलं आहे हे विमान. अत्यंत आधुनिक असं हे विमान होतं आणि अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं आत्तापर्यंत, परंतु आता यावेळेस मात्र त्याचा प्रचंड संहारक असा अपघात घडून आलेला आहे. सध्या एअर इंडियाची जी मालकी आहे ती टाटा ग्रुपकडे किंवा टाटा समूहाकडे आहे, हेही लक्षात असू द्या. तर थोडक्यात माहिती पाहू की अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर दाट लोकवस्तीचा जो मेघानी परिसर आहे किंवा मेघानी नगर आहे, तिथं हे विमान कोसळलं. 242 लोक होते, त्यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते, त्यामध्ये 2 पायलट होते आपण पाहिलेले आणि 230 प्रवासी होते. या 230 प्रवाशांपैकी 169 भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन प्रवासी होता. एक ब्रिटिश नागरिक जो आहे भारतीय मूल असलेला विश्वास कुमार रमेश हा आश्चर्यकारकरित्या या विमानातून वाचलेला आहे. त्याच्या सीटचा क्रमांक 11A असा होता आणि अपघात प्रसंगी जेथून बाहेर पडायचं त्या दरवाजाच्या ठिकाणी तो बसलेला होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानात होते आणि त्यांचंही दुर्दैवी निधन झालेलं आहे. एअरलाइन्सचे मालक असलेल्या टाटा ग्रुपने मृतांच्या प्रत्येक नातेवाईकांना 1 कोटीची नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे. मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन करार जो आहे त्यानुसार एअर इंडियाला सुमारे 1.5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल आणि या विमानाचा विमा देखील उतरवण्यात आलेला असल्यामुळे हे जे काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना सुमारे 300 कोटींची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. आता या अपघाताची चौकशी सुरू आहे. द एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोद्वारे ही चौकशी केली जात आहे. ही संस्था 30 जुलै 2012 रोजी भारत सरकारने स्थापन केली आहे, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये. भारतात नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही एअरलाईन्सशी संबंधित भारतात किंवा जगात जर कुठेही अपघात घडला तर त्याची चौकशी करण्याचं काम ही संस्था करते. ब्लॅक बॉक्स नाव आपल्या कानावर पडलेलं असेल तर कुठलाही अपघात झाला विमानाचा तर सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो, त्यासाठी पथक निर्माण केलं जातं. हा ब्लॅक बॉक्स म्हणजे एक प्रकारचा रेकॉर्डर असतो, फ्लाईट रेकॉर्डर असतो, जो उड्डाणादरम्यान विमानाची जी कामगिरी आहे, ज्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो, विमानाची जी कामगिरी आहे आणि स्थिती आहे त्याची नोंद ठेवतो तो. याचा शोध कोणी लावला होता तर ऑस्ट्रेलियन डॉक्टर डेव्हिड रोनाल्ड डी मे वॉरन यांनी या ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. सर्व विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश होता. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी शोध लावला आणि मग ऑस्ट्रेलियाने कंपल्सरी केलं होतं की प्रत्येक विमानामध्ये हा ब्लॅक बॉक्स बसवलेला पाहिजे. तर हा जो ब्लॅक बॉक्स असतो तो साधारणतः 2 ब्लॅक बॉक्स असतात विमानामध्ये. एक असतो फ्लाईट डेटा रेकॉर्डर, ज्याला FDR असं आपण म्हणतो. FDRमध्ये विमानाची गती, उंची किंवा उभा प्रवेग जो असतो त्याची नोंद ठेवली जाते. आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतो, ज्याला CVR असं म्हटलं जातं. तो विमानाच्या कॉकपिटमधील क्रू मेंबर्समधील जो मौखिक संवाद असतो, त्यांची बोलचाल आणि त्यानंतर रेडिओ व्हॉइस ट्रान्समिशन यांचं तो रेकॉर्ड करतो किंवा यांची तो नोंद ठेवतो. CVR आणि FDR हे दोन्ही नारंगी रंगाचे असतात. तर अशा प्रकारे ही अत्यंत विदारक
मन विषण्ण करणारी दुर्घटना घडून आलेली आहे. या ठिकाणी मिड डे कॉल म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.